नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 17 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट याबद्दलची थोडक्यात माहिती. जगातील पहिल्या ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्राचे उद्घाटन कोणी केलेले आहे? भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन कुठे आहे? CCRASने स्पार्क 4.0 ची घोषणा कशासाठी केलेली आहे? आणि भारतीय लष्कराने कोणती अँटी ड्रोन ग्रिड विकसित केलेली आहे? त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात आजच्या एका प्रश्नाने. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय कुठे आहे? हा प्रश्न ॲक्च्युली मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरुग्राम. इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचे मुख्यालय हे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे. नुकतीच याची एक बैठक देखील भारतामध्ये झालेली आहे, जी नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे या संबंधातील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी हाच प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचे मुख्यालय, त्यामुळे आपल्याला याची माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 17 ऑक्टोबर 1940 वैयक्तिक सत्याग्रह आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेले होते. पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते विनोबा भावे, तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2000 या दिवशी माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजेच IT ॲक्ट हा अंमलात आलेला होता. 17 ऑक्टोबर 2022 एक राष्ट्र एक खत या योजनेचा शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात आलेला होता. 17 ऑक्टोबर 1817 भारतीय शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला होता. 17 ऑक्टोबर 1882 इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असे आजचे दिनविशेष आहेत. ही आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट भारतात केव्हा लागू झाला? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 26 जानेवारी 2000, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 2000, पर्याय क्रमांक 3 17 ऑक्टोबर 2000 आणि पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी 2001. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17 ऑक्टोबर 2000. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट याची सुरुवात आजच्या दिवशीच म्हणजे 17 ऑक्टोबर 2000 या दिवशी करण्यात आलेली होती. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा कायदा आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना आणि सायबर जगताला कायदेशीर मान्यता देणे हे या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या कायद्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे, ती आपण थोडक्यात पाहूया. व्यवहारांना कायदेशीर मान्यता देणे म्हणजेच ऑनलाईन दस्तऐवज, स्वाक्षऱ्या, व्यवहार वैध करणे, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच हॅकिंग असेल, डेटा चोरी असेल, फसवणूक असेल यासारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षा देणे हे या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तसेच सायबर अपिलीय न्यायाधिकरण म्हणजेच इंटरनेट संबंधित वाद मिटवण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी म्हणजेच डिजिटल सिग्नेचर याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे, ज्यामुळे सुरक्षित ऑनलाईन ओळखीसाठी ही इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी वापरली जाईल. गव्हर्नन्सला प्रोत्साहन याद्वारे मिळणार आहे. सरकारी कामकाज डिजिटल माध्यमातून सुलभ होणार आहे. या कायद्यामध्ये दुरुस्ती कधी करण्यात आलेली होती? तर 2008 मध्ये दुरुस्ती करून सायबर दहशतवाद, डेटा प्रोटेक्शन आणि सोशल मीडिया गैरवापर यावर तरतुदी देखील IT ॲक्टमध्ये वाढवण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला IT ॲक्ट एकंदरीतच माहिती असणं गरजेचं आहे आणि सध्या चालू घडामोडींमध्ये वेगवेगळे जे काही सायबर गुन्हे होतात किंवा डेटा प्रोटेक्शन संबंधित जे काही गुन्हे होतात हे याच कायद्यान्वये यामध्ये याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, जो की आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. IT ॲक्टचं वर्ष आहे 2000. प्रश्न क्रमांक 2 भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कुठे सुरू झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सोनीपत हरियाणा, पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद आणि पर्याय क्रमांक 4 जयपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोनीपत हरियाणा. भारताचे पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन हे सध्या सुरू करण्यात आलेले आहे. याचे ठिकाण आहे पंची गुजरात गाव सोनीपत हरियाणा. या इलेक्ट्रिक
ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. नितीन गडकरी आपले भारताचे जे काही परिवहन मंत्री आहेत त्यांच्यामार्फत. बॅटरी बदलण्यासाठी वेळ लागतो फक्त 7 मिनिटांचा आणि भारतातील हे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन असणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. वन लायनरमध्ये असा प्रश्न विचारल्यानंतर येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. स्पार्क 4.0 कोणत्या संस्थेने जाहीर केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 CSIR, पर्याय क्रमांक 2 ICMR, पर्याय क्रमांक 3 CCRAS आणि पर्याय क्रमांक 4 नीती आयोग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CCRAS. तर CCRASने स्पार्क 4.0 ची नुकतीच घोषणा केलेली आहे. देशभरातील तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी CCRASने स्पार्क 4.0 ची घोषणा केलेली आहे. याचे आयोजक मी आता सांगितल्याप्रमाणे CCRAS म्हणजेच आयुष मंत्रालयाअंतर्गतची ही संघटना आहे. CCRASचा लॉंग फॉर्म आहे द सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. या CCRASची स्पार्कची आवृत्ती आहे 4थी. या स्पार्कचा उद्देश काय आहे? तर देशभरातील पदवीपूर्व आयुर्वेद विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक उत्सुकता आणि या संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देणे. 300 बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे BAMS विद्यार्थ्यांना 50,000ची यामध्ये शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे. 50,000ची शिष्यवृत्ती कशी? तर 2 महिन्यांसाठी दरमहा 25,000 अशा पद्धतीने ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या स्पार्क हे कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर हे आयुष मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या तरुण आयुर्वेद संशोधनांना प्रोत्साहन देण्यासाठीची ही एक योजना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. सक्षम ही कोणत्या उद्देशासाठी विकसित केलेली प्रणाली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 उपग्रह संप्रेषण, पर्याय क्रमांक 2 हवामान पूर्वानुमान, पर्याय क्रमांक 3 अँटी ड्रोन ग्रीड आणि पर्याय क्रमांक 4 क्षेपणास्त्र संरक्षण. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अँटी ड्रोन ग्रीड. भारतीय लष्कराने नुकतेच स्वदेशी अँटी ड्रोन ग्रीड सक्षम हे विकसित केलेले आहे. आपल्याला वन लायनरमध्ये 100% हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की सक्षम हे काय आहे? तर लक्षात ठेवा अँटी ड्रोन ग्रीड हे आहे. ही संपूर्ण स्वदेशी प्रणाली आहे आणि याला विकसित केलेला आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL गाझियाबाद यांच्या सहकार्याने. याचा उद्देश काय आहे? तर शत्रू ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांचा रिअल टाईममध्ये शोध, ट्रॅकिंग, ओळख आणि नष्ट करणे. जमिनीपासून 3000 मीटर म्हणजेच 10,000 फूट उंचीपर्यंत हवाई क्षेत्राचे संरक्षण यामार्फत करण्यात येणार आहे. AI स्वयंचलित निर्णय क्षमता आणि लक्ष्य नष्ट करण्याची अचूकता यामध्ये असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. जगातील पहिल्या ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशांमध्ये झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 जपान, पर्याय क्रमांक 3 चीन आणि पर्याय क्रमांक 4 सौदी अरेबिया. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन. चीनने नुकतेच गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिल्या ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. हे ठिकाण आहे गान्सू प्रांतातील गुईझोई काउंटीमधील गोबी वाळवंटामध्ये. याचे बांधकाम चायना 3 गॉर्जेस कंपनी यामार्फत करण्यात आलेले आहे. 200 मीटर उंच असलेल्या 2 टॉवर्स यामध्ये बांधण्यात आलेले आहेत. सूर्यप्रकाश केंद्रित करण्यासाठी सुमारे 27,000 आरसे यामध्ये बसवण्यात आलेले आहेत. यामध्ये 570 अंश सेल्सिअसपर्यंत ऊर्जा मिळणार आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे लक्षात ठेवा जगातील पहिल्या ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्राचे उद्घाटन हे नुकतेच चीनमधील गोबी वाळवंटामध्ये करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडीनंतर आजचा आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, भारतीय लष्कराने स्वदेशी अँटी ड्रोन ग्रीड सक्षम प्रणाली कोणत्या संस्थेच्या सहकार्याने विकसित केली गेलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 DRDO, पर्याय क्रमांक 2 BEL, पर्याय क्रमांक 3 इस्रो आणि पर्याय क्रमांक 4 HAL. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.